कार उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू. शिर्डी येथून दर्शन घेऊन परभणीकडे येणाऱ्या एका भरधाव कार रस्त्याच्या कडेला पलटी होऊन झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य 3 जण जखमी झाल्याची घटना सोमवार दिनांक 2 डिसेंबर रोजीच्या पहाटे 2:30च्या सुमारास घडली. दरम्यान जखमींवर परभणी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परभणी शहरातील दत्तनगर परिसरातील पोलीस कर्मचारी नवनाथ मुंडे हे आपल्या कुटुंबियासह शिर्डीला गेले होते. तेथून ते गाडी क्रमांक MH15GR9697 या कारने परत परभणीकडे निघाले. जिंतूर परभणी रस्त्यावरील कोक गावाजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. यात कारचा चक्काचूर झाला. यात पोलीस कर्मचारी नवनाथ मुंडे यांच्या पत्नी संगीता नवनाथ मुंडे वय 49 यांचा जागीच मृत्यू झाला तर नवनाथ मुंडे वय 53, मुलगा शुभम नवनाथ मुंडे वय 22, मुलगी भगवती नवनाथ मुंडे हे तिघे जखमी झाले आहेत. दरम्यान घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ जखमींना परभणी येथील देवगिरी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलीस कर्मचारी नवनाथ मुंडे यांची प्रकृती नाजूक असून मुलगा व मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमींवर डॉक्टर एकनाथ गबाडे, डॉक्टर अतुल जाधव हे उपचार करीत आहेत. दरम्यान या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात भगवती मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नोंद करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे, बीट जमादार शंकर हागे हे अधिक तपास करीत आहेत. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.